25 या निमित्त आपण प्रेस कॉन्फरन्स घेतो आहे आणि त्याच्यात आमच्या संस्थेच्या अध्यक्षा माननीय कांचनताई गडकरी, नमस्कार, सचिव विजयाताई मुसारी, मी स्वतः नेहा रघाटे आणि संचालक अंजली मुळे आम्ही उपस्थित आहोत. सगळ्यांना नमस्कार. नमस्कार, सगळ्यांचं या पत्र परिषदेमध्ये स्वागत. गायत्री महिला औद्योगिक संस्था ही गेल्या 27 वर्षापासून समाजामध्ये काम करते आहे आणि 27 वर्षापासून महिलांना आर्थिकदृष्ट्या आणि वैचारिकदृष्ट्या स्वातंत्र्य मिळावं, महिला आपल्या पायावरती उभ्या राहाव्यात म्हणून 27 वर्षापासून गायत्री महिला औद्योगिक संस्था ही धडपड करते आहे. दरवर्षी एक एक्झिबिशन तर आम्ही घेतोच, पण वेगवेगळे निरनिराळे वर्कशॉप घेतो, बँकेचे वर्कशॉप घेतो की कारण की महिलांना उद्योग म्हटलं की पहिले प्रश्न पडतो भांडवलाचा. मग भांडवल कुठून आणायचं, कसं आणायचं आणि ते फेडायचं कसं, त्याच्यामुळे वेगवेगळे वर्कशॉप आपण घेत असतो की महिलांना जास्तीत जास्त उद्योगाकडे आपल्याला वळवायचं आहे, त्यांना आर्थिकरित्या आपल्या स्वबळावरती त्यांना उभं करायचं आहे. आणि म्हणून गेल्या 27 वर्षापासून ही चळवळ आम्ही सुरू केली आहे आणि अनेक उद्योजिका याच्यातून उभ्या झाल्या आहेत आणि आपापला व्यवसाय त्या उत्तमरित्या सांभाळत आहेत. अशा सगळ्या उद्योजिकांना एक छान स्वतंत्र व्यासपीठ मिळावं, त्यांच्या मालाची चांगली विक्री व्हावी म्हणून हा एक्सपो आम्ही दरवर्षी उभा करत असतो. गायत्री महिला औद्योगिक संस्था आणि MSME अशा संयुक्त विद्यमानाने हा एक्सपो आम्ही यावर्षी 6, 7, 8, 9 डिसेंबर मध्ये दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रामध्ये आयोजित केला आहे. यामध्ये विविध प्रकारचे स्टॉल राहणार आहेत. ज्या महिला मॅन्युफॅक्चरिंग करतात त्यांचा पण स्टॉल आहे. नवीन नवीन स्टॉल काही नागपुरातले आहेत, काही नागपुरातल्या बाहेरचे पण स्टॉल आलेले आहेत आणि जेणेकरून एक छान महिलांना व्यासपीठ मिळावं, एक महिलांना छान उद्योजिकांना त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून मोठा एक्सपो दरवर्षी आम्ही करत असतो आणि याच्यामध्ये अनेक महिला भाग घेतात. मी आपल्या सर्वांना अशी विनंती करते की महिलांना जे आम्ही व्यासपीठ उपलब्ध करून देतो त्या व्यासपीठामध्ये त्याची प्रसिद्धी व्हावी, नवीन नवीन महिलांना प्रोत्साहित व्हावं, आपल्या तुमच्या लोकप्रिय वृत्तपत्रामध्ये त्याची तुम्ही माहिती द्या, आणखी स्टॉलला भेट द्या, त्यांच्याकडनं पण माहिती जाणून घ्या, आणखी त्या महिलांना उत्तेजित करा, प्रोत्साहित करा. मला प्रश्न विचारायचे असेल तुम्ही विचारू शकता. मॅम किती स्टॉल राहणार आहे तिकडे? स्टॉल आता 65 स्टॉल झालेले आहेत आमचे. सारे स्टॉल्स मध्ये अट्रॅक्शन सगळ्यात जास्त कोणतं राहणार आहे? विविध स्टॉल्स असतात, म्हणजे ज्वेलरी असतात, फॅब्रिक असतात, काही मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या स्त्रिया असतात, फूड स्टॉल्स आहेत, गृहोपयोगी वस्तू आहेत, अनेक स्टॉल्स असतात आणि त्या स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतात. काय का स्टॉलसाठी प्रवेश शुल्क आहे? स्टॉल्स रजिस्टर होत नाही, त्यांना प्रवेश शुल्क आहे. आणि याच्यामध्ये महिलांचे 2 मनोरंजनाचे पण कार्यक्रम आहे. अवंती काटेचा भारत माझा हा एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम आहे 7 तारखेला आणि 8 तारखेला महिलांचाच अभंगवाडी म्हणून एक कल्चरल प्रोग्राम आहे. रुपयाची कॉटनची साडी आणि सिल्कची साडी 5,500 आहे. स्कूलमध्ये युनिफॉर्मसाठी घेतलेले आहेत. स्कूल सगळ्या टीचर खुश आहेत. म्हणजे मागच्या वेळेला पण माननीय नितीनजींनी केतकी साडी म्हणून 96 मध्ये काढली होती, तेव्हा पण त्याच्यात पण मी खूप काम केलेलं आहे. पण तो प्रोजेक्ट काही दिवसांनी तो झाला नाही, सुरू नाही राहिला, पण हा चांगला चाललाय. एका नवीन प्रयोगाने मोठा कांदा 1 किलोचा तयार करण्यात आला तुमच्या माध्यमातून, तर अशापैकी कायचा स्टॉल म्हणजे ते पण ठेवणार आहे का, की म्हणजे आपल्या शेतीतलं वगैरे? ॲग्रोमध्ये नाही आहे, ॲग्रोत नाही आहे. इथे विणतात ना आपल्याला साड्या, तिथे सध्या आपण कुर्ती ॲग्रोटेकमध्येच त्या साड्या विणतात आहे महिला. इथे कोसाच्या साड्या इथे तयार होतात आणि त्या प्रिंटिंगला रांचीला जातात, पण तिथे पण 4 महिला पाठवून त्यांना पण आपण त्यांचं ट्रेनिंग दिलेलं आहे. तर नागपुरात तिथे महिला तयार होतात. एक्सपो केवळ महिलांसाठीच आहे, म्हणजे आम्ही जास्तीत जास्त महिला उद्योजिकाकडे वळाव्या, कारण सगळ्यांनाच इंजिनियर, डॉक्टर आणि PG होणे काही नोकरी मिळते अशातला भाग नाही आहे.
सगळ्यांनी उद्योजकाकडे वळावं आणि नितीनजी सांगतात तसं स्वतः उद्योग करावा आणि 4 जणींना 4 सगळ्यांना पण उद्योगाकडे वळावं आणि त्यांना रोजगार द्यावा हीच त्याच्या मागची थीम आहे. पण स्वतः पेपर बॅग आणखीन क्लॉथ बॅग आम्ही उत्पादन आमचं आहे, आमचं युनिट आहे इथे आणि आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो पेपर बॅग. महिलाओं को अपने पाँव पर खड़ा करना ये हमारा उद्देश्य है और अभी तक बहुत सारे महिलाएं हमारे उनके पाँव पर खड़े हैं. अच्छा एक पैकिंग के लिए भी हमने वर्कशॉप दिया था. श्री महिला औद्योगिक संस्था आणि MSCB यांच्या संयुक्त विद्यमानाने 6, 7, 8, 9 डिसेंबरला दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रामध्ये एक मोठ्या एक्स्पोचं आयोजन केलेलं आहे आणि या आयोजनामध्ये महिलांनी बनवलेल्या वस्तूंचा विविध वैविध्यपूर्ण स्टॉल राहणार आहेत आणि मी सगळ्या नागपूरकरांना विनंती करेन की या एक्स्पोला भेट द्या आणि नवीन उद्योजिका ज्या आहेत त्यांना तुम्ही प्रोत्साहन द्या, त्यांना तुम्ही शुभेच्छा द्या. किती स्टॉल्स राहणार आहेत आणि महिला बचत गटच्या किती आणि बाहेरचे स्टॉल आणि महिला बचत विदर्भातले? गट म्हणजे स्वतः मॅन्युफॅक्चरिंग आहे, त्यांचे स्टॉल आहे, डिझायनरचे स्टॉल आहे, त्याच्यानंतर स्वतः एक अत्तर मॅन्युफॅक्चर आमच्याकडे महिला आहे तिचा स्टॉल आहे. असे काही वैविध्यपूर्ण स्टॉल्स या एक्झिबिशनमध्ये राहणार आहेत. किती स्टॉल्स असणार आहे? 65 स्टॉल्स आहेत. आपल्या हातमागच्या साड्यांचं पण प्रदर्शन आपण करणार का? त्याच्यामध्ये पण आहे स्टॉल, त्यांचा पण आहे, पाचगावचा पण स्टॉल आहे.